मला असं वाटतं की तेच की पायगुण चांगले आहेत सुनबाईचे. हे एवढ्या लवकर हे घडेल असं वाटलं नव्हतं, पण तिकीट मिळाली आणि फॉर्म प्रॉपरली भरल्या गेले, कारण वेळ कमी होता त्यामध्ये. आणि यामध्ये विड्रॉल सुद्धा झाले. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये भारतीय जनता पार्टीची जी बेसिक स्ट्रेंथ आहे, ती भारतीय जनता पार्टीचा एक म्हणजे त्यांचा एक वे ऑफ वर्किंग आहे की ते झोकून देतात कोणती निवडणूक असो. त्यामुळे मला असं वाटतं की भरपूर फायदा झाला आणि जी जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली होती, ती जबाबदारी मला असं वाटतं की पाण्याच्या क्षेत्रात किंवा विविध नवीन क्षेत्रात जिथं इनोव्हेटिव्ह आयडियाज आपण वापरू शकू लोकांच्या हिताकरता, त्या क्षेत्रात मी काम करेन. फोन कोणाकोणाचे तुम्हाला आले, स्पेशली सुप्रियाताई, रेवती तुमची सुनबाई, वागदत्त वधू आणि आता भरपूर 20-25-30 फोन तर यामध्ये आता पेंडिंग दिसतात. तर त्यांचे आले असतील. मुख्यमंत्र्यांचा फोन आला, मुनगंटीवार साहेबांचा फोन आला, बावनकुळे साहेबांचा फोन आला. नितीनजी आता उतरतील मुंबईमध्ये, ते फ्लाईटमध्ये होते तेव्हा डिक्लेअर झालं तेव्हा. तर मला असं वाटतं जिथे जिथं लोकांच्या लक्षात आलं तिथं तिथं ते फोन करतात. शेवटचा प्रश्न असा आहे, वेओलिया आणि ऑरेंज सिटी वॉटरच्या माध्यमातून मोठी टेक्नॉलॉजी वापरत आणली. 24 तास पाणी, वॉल्स, खूप पाणी वाया जायचं, वॉल्स वेगवेगळ्या प्रकारच्या. तुम्ही विधान परिषदेचे आमदार झाल्यावर वेळघाट ते मुंबई पाण्याचा प्रश्न कसा हाताळला? बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या प्रॉब्लेम काय आहे याची थोडी डिटेलमध्ये स्टडी करणे, कारण प्रत्येक जागीचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. जे गडचिरोलीचे प्रॉब्लेम्स आहेत ते वर्ध्याचे असू शकत नाही किंवा नागपूरचे असू शकत नाही. तर यामध्ये राईट फ्रॉम ग्राउंड वॉटर सर्वेपासून तर रियूज ऑफ वॉटर किंवा ॲग्रिकल्चर यूज, क्रॉपिंग पॅटर्न, याचं पूर्ण स्टडी होलिस्टिक केलं आपण तर निश्चितपणे आपल्याला वॉटर सस्टेनेबिलिटी आणि वॉटर सिक्युरिटी उभी करता येईल.